कसा कसा नमस्कार मित्र, जीवन आनंद सामाजिक संस्था सातारा। आम्ही परदेशी इथं आलो होतो सातारा हॉस्पिटलला। एका भावाने आम्हाला फोन केला होता की सातारा हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती आहे, त्यांना कोण नातेवाईक नाही। त्याच्यामुळे आम्ही सातारा इथं भेट दिली, त्यांच्याशी बोललो, त्यांचे कोण नातेवाईक वगैरे आहेत का। तर ते म्हणले की मला कोण नाही आहे। त्यांचं वय वर्ष 68 आहे, त्यांना बीपीचा आणि शुगरचा त्रास आहे, ते आता ॲडमिट आहेत। पण आम्हाला काही ते पटलं नाही की असं कसं होईल की त्यांना कोण नातेवाईक नाही। त्याच्यामुळे आम्ही आमच्या यूट्यूब, इंस्टा, फेसबुकला त्यांची एक पोस्ट शेअर केली होती की जेणेकरून जे कोण नातेवाईक आहेत त्यांनी येऊन त्यांना सुखरूप घेऊन जाऊ दे म्हणून। परंतु त्यांचे नातेवाईक कोण अद्याप आलेले नाहीत आणि खरंच ते एकटे आहेत। त्याचा आम्ही सोक्षमोक्ष केला आहे आणि सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना पूर्णपणे उपचार देऊन आता ते खूप चांगले तंदुरुस्त आहेत। इथल्या पण लोकांनी, स्टाफने, सगळ्यांनी त्याची चांगली काळजी घेतलेली आहे। परंतु तो एकटे असल्यामुळे, बेवारस असल्यामुळे त्यांना आपण शिफ्ट करत आहोत, सातारा हॉस्पिटलच्या वतीने शिफ्ट करत आहोत। आपल्याला अपडेट द्यायचे आहे, तर त्यांना आपण शिफ्ट कुठं करत आहोत ते मॅडम सांगतील। नमस्कार मित्रो, आपला पेशंट आहे तो बेवारस आहे, त्यांचं नाव आहे संजय पवार। यांच्या सामाजिक पुनर्वसनाबाबत आपण शिवालय वारुले या सरांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे। त्यांनी खूप चांगलं सहकार्य केले त्या बाबांना। उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की जिल्हा रुग्णालय सातारा अंतर्गत पुरुष जनरल मेडिसिन वॉर्ड येथे दिनांक 18/8/2026 रोजी बेवारस रुग्ण श्री संजय पवार, वय वर्षे 67, रजिस्टर नंबर 16164 हे स्वतःहून उपचारासाठी दाखल झाले होते। सदर रुग्णाचे उपचार पूर्ण झाले असून प्रकृती सध्या सुधारणा झाल्या कारणाने त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी डिस्चार्ज घोषित केले आहे। सदर रुग्णाची शारीरिक स्थिती सध्या बरी असून संबंधित रुग्णाशी चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे की सदर रुग्णाचे जवळचे कोणतेही नातेवाईक उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्याकरिता आपल्या संस्थेमध्ये दाखल करून घेण्यात यावे। आणि आता त्यांना आपण वाई येथे अनाथ आश्रमामध्ये आपण शिफ्ट करत आहोत। त्या संस्थेचं नाव आहे यशोधन संस्था। या संस्थेमध्ये मित्र नमस्कार, हा जो ह्यांचा जो व्हिडिओ होता तो जवळजवळ 3 लाख लोकांनी पाहिलेला आहे। आता शेअर करायचं थांबवा। ह्यांची प्रकृती चांगली आहे आणि चांगल्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करत आहोत। त्याबद्दल आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।